काय म्हटलं असा चक केलं की वाट लागली. चक केलं की म्हणजे भांगडून काढलं की त्याचा बघितलं सर राखलं का. हा म्हणून आता हे राखलं तरी पण वांढरा अशी करते डुकर करते ते. हा चक केलं की सगळं त्याने खायला रिकामी. एक मिनिट कापतोया हा तिकडे तिकडे बघतोया एक का बरं व्या वाटतंय की कुठेतरी बसत असलं म्हणजे. हा मागे राखण करायला लागत नव्हतं. पहिली राखण करायला लागत नव्हती. ठार नाही काहीच नाही. कशाला कोण बांगडून फिरून गेले की काढायला काढायला द्यायचं या. शेतात. होय वाय. मग आता नेमकं हे अहो, या एवढी प्राण्यांचं हे लय वाढले काय. प्राणी वाढलं म्हणताना शेती पडायला लागली. हा शेतकऱ्याचं वाईट दिवस आले. वाईट वाईट शेतकरी जगायचा कठीण आहे हा या जनावरांच्या कारणाने. जनावरांच्या कारण शेतकरी जगायचं कठीण आहे. वाय वाय इकडे. हम्म. आता आम्ही खाली हा 800 रुपयाचे रीळ आणले कसलं? हाबरेटला. हा हा रीळ असं वर्ण बांधले ते बर बर आणि पाखरं बसून म्हणून ते मिळतंय बघा एकच कोल्हापुरात आणलं तर हा ते बांधलंय सगळं आडवं अशा बांधल्यात आहे. हा हा पट्टे द्या. पट्ट्या बांधल्यात पण तरी पण ते असं वाऱ्याला घुमतंय हा हा की बोलायचंच काम नाही हा. इतका आवाज येते. हा हा तरी बी ते पाखरं पक्षी येऊन त्याच्यात बसून खाऊन जाते. जाते. बाळासाहेब सांगितलं जा, रात्रीच्या आंब्यावर मी रातभर बसलो 1 वाजतोवर. आंब्यावर होय रात्रीच मग आता काय करायचं सांगा. जरा बसते. हा काय करायचं सांगा. खाली हायब्रिड हयात मला सांगायचं म्हणजे सगळ्यांनी 5-6 पोटी धरले ते खरं आम्ही निदान 4 तरी धरले ते हा खरं ती आता डुकर त्यात जायला लागले. मग चारातले आता किती मिळतील तुम्हाला. काय आता राहील ते राहील मिळतंय का नाही 5 दाणं माणसं म्हणते ते वर येणार नाही तर 5 दाणं. 5 दाणं सुद्धा मिळाय नाही शेतकऱ्याला. नाही 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 नाही. आजोबा तुमचं नाव काय. बळवंत आबा खोत. बळवंत आबा खोत. आणि गाव कुठलं. गाव वेखणवाडी. वेकणवाडी. आणि वरती दिसतंय ते मसाई पठार काय. पठार. मसाई पठारचं खालचं गाव. हा हा. बरं आता कुणीकडे चाललाय. आम्ही चाललोय या खाली बोरच्या रानात आमचं शेत आहे तिथं शेतात निघालो. बरं आता तुमचं इथनं शेत किती किलोमीटर लांब आहे. इथं 4-5 किलोमीटर आहे. 4-5 किलोमीटर हे डोक्यावर एवढं ओझं घेऊन जाणार. होय. बरं आता का हे काय हायब्रिडचा माळा करायला हायब्रिडची राखण करायला निघालोय. हायब्रिडची राखण करायला. होय. आता ही राखण करायला म्हणल्यावर कशी करणार आहे. काय दिवसाची रात्रीची डुकरं येतात. बर दिवसाची पाखरं वांढरं हे आहेत. बर त्या माळ्यावर बसून आपलं हे करायचं. म्हणजे आता हे तुम्ही माळा रचा बनवायसाठी घेतलाय. होय माळा बनवायसाठी हे घेऊन चाललंय. बरं आणि आता शेतात काय काय म्हटलं. शेतात नाचणं आहे भुईमुंग आहे हा हायब्रिड आहे बर भात आहे. बरं आणि कोण नुकसान करते तुमच्या शेताची. डुकरं साळींदार हा वांढरं बर ही 3 जनावर तरी कायमची दिली आहेत. कुठली कुठली जनावर म्हणला. डुक्कर वांढर हा आणि साळींदार. साळींदर. साळींदर काय करते नेमकं. साळींदार भुईमुंग खात. भुईमुंग खाते ना. डुक्कर भुईमुंग खातय. हा हा हायब्रिड खातय. हायब्रिड खाते. आता मी पण बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे ऐकलेलं होतं की असं अख्खं वावरच्या वावर साळींदर खाते. खरं आहे का. बरोबर आहे. म्हणजे मला पण पटलं नव्हतं. पटलं नाही तुम्हाला दाखवतो तिथं आता प्रत्यक्ष हा खाली आलं आता. बर बर बरं या हातात काठी लागतेच तुम्हाला. काठी लागते. चला आपण आता शेताकडे जाऊया. तुमच्या शेताकडे जायला तुमची अशी गाडी वाट आहे का पायवाट आहे. पायवाट ही आता थोड्या अंतरापर्यंत आहे का. थोड्या वाटा पायवाटूनच खाली जाणार. इकडे जायचं आता मी जातो मोर तुम्ही पाठीमागून जा. इकडे काय चला कशी अडचण आहे चला असं पुढे जायचं. चला सरळ मोर. बर किती वेळ लागतोय शेतात जायला. आता शेतात खाली जायला मला वाटतं 1 तास लागतो. बर इथं काय तर थोडं अंतर 10-15 मिनिटं. बर बर तुमची शेतातली वाट लय अवघड आहे. अवघड आहे तर काय चालायलाच येत नाही. एक तर डोक्या ओझ आणि छोटीशी पायवाट त्यात चिखल हे ते उतरायला आणि ते जमतंय तुम्हाला असं. आता काय आता जमवायला म्हणजे पोरं नाहीत. हा कोण काय करणार. पोरं नाहीत म्हणजे पोरं हे जे कामाला आहे आपली. बर कुणीकडे सेंटरिंगला. बर मग आता मग शेतात कोण बघणार. आता तुम्हीच बघताय. होय. पण तुमची शेती किती आहे दादा. शेती तरी 4-5 एकर आहे. 4-5 एकर.
मग आता काय काय केलंय शेतात तरी? आता शेताचा ऊस आहे, हा इकडे जरा थोडा आहे, हा आणि इकडे भात, भुईमुग, हा हायब्रिड, नाचणा बरं तुमच्याकडे नाचणा हे पीक चांगलं घेते येतंय येतंय? येतंय. तुम्हाला किती चवतंय तरी? आम्हाने एक 4-5 क्विंटल होते. 4-5 क्विंटल? नाही बर बर. मग ते काय आता तुम्ही राहिलेलं विकताय वगैरे का? नाही थोडं का खर्चाला खायला असतं, थोडं पैसे मिळाल्याबद्दल आपलं खर्चाला विकतो. नाचण्याची भाकरी पौष्टिक असते पौष्टिक किंवा असते. तिचं काहीतरी खाण्यासारखं काहीतरी असं म्हणजे काय उपयोग नेमकं नाचणीचं? नाचणं शरीराला चांगलं हे आहे. हा आंबील करून हे करून पितात का नाही लोक, म्हणजे नाचणीच्या पिठाचं आंबील करायचं, आंबील करायचे, बर, आणि ते प्यायचं. हा. प्यायचं, मीठ टाकून पाण्यात गरम करून उकळून देऊन हा ते प्यायचे असते. हा. मग त्यानं काय होतंय म्हणायचं? शरीराला चांगलं असतं, खायला जेवणाला त्याला फरक पडतो त्यानं. होय का? हा. अच्छा अच्छा. मग अहो, नाचणी जनावराला देखील ते तशीच दिली हा तरी जनावर देखील खायला नंतर अंग धरायला ताकद येते त्याला. हा, ताकद येते हा. नाचण्याच्या पिकाला. नाचण्याची. हा म्हणजे पूर्वीची लोक सुद्धा जास्त हा. करून नाचण्याची भाकरी खायची हा, हा. आणि त्यांना ताकद अशी प्रचंड अशी असायची, भरपूर ताकद. भरपूर. मग नाचण्याची भाकरीने उडदाचं ते डांगर करून खात्याच हा हा ते खाल्लं तर पैलवान कुठला आला या हा. शरीर, तसं शरीर दगडागत हा. डांगर आहे का? हा, आता हा. खेडेगावात डांगर सुद्धा करतात उडदाच्या हे उडदाच्या डाळीचा, आणि ते चवीला सुद्धा असते. एकदम चवीला, एकदम चवीला. आणि महत्वाचं म्हणजे काय, त्यात काय काय घालतात तरी त्या त्याच्यात डांगर? भाजायचं असतात, हा दळायचं, हा आणि पुन्हा त्यानं बारीक पीठ केलं की त्याच्यात मीठ आणि चटणी, हा. म्हणजे तिखट, तिखट चटणी, हा, हा. आपली ते घरात. घालायचे आणि थोडं प्रमाणात हा. घालायचं, पाणी घालून काढवलं की तयार झालं ते हा. ताजं सांबारी. म्हणलंय काय त्याला लागत नाही, नाही नाही लय लागत. झालं अगदी अगदी भाकरी वगैरे घेऊन कुठेही गेलं. पीठ घेऊन ते मिसळून गेला शेतात कुठेही, हा. तिथं पाणी असलं की पाणी काढून काढलं तरी ताजं. समजा शेतात आपण गेलो होय. आणि तिथं समजा तुम्ही काय ते आपलं घरातनं भाजी वगैरे हा. काय नाही मिळाली आणि हा. ते डांगराचं साहित्य घेऊन गेला आणि केलं तरी चालतंय. चालतंय, त्याला काही लागत नाही. हा. हे आपलं भारी आहे है ना? होय. ही सगळी घसारटीच आहे म्हणायची. नाचण्याला चालू होती ती घाट दिली नाही कोळपायला, ह्याला नाचण्याला हा? हा नाचण्याला घाट दिली नाही पावसानं, हा ते एकानं तण जास्त आलं नाचण्यात. तण आलं काय? तणाचं प्रमाण जास्त आहे. मग भांगलून काढलं सगळं? भांगलं चालू आहे आता, भांगलं हे हा. पाऊस उघडल्यावर हम्म. असं काढतोय जरा. हे डोक्यावर पोतं बाकी कायम, हा, डोकं पुढचं काय पायात बूट, पायात. हातात काठी. हा. बूट बी आता नवीन आता निघाले असणार, पहिलं कुठलं पायात काय आहे हो? पहिलं बूट नव्हतं. नव्हतं, कवा होतं काय आहे? मग कसं करायचं सा त्यावेळेला? पायात आणि तसंच हे करायचं. आणि समजा वाटेत काट्या बिट्ट इकडे तिकडे रानात फिरताना लागल्या? लागतात की पायात काट लागतात. हा. पण काय आता नाही विला काय नाही तसंच दिवस काढायचे. तसं दिवस काढा. लागलं बिगलं काय म्हणाय नाही. नाही 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 काय नाही. बरं आता हे बांधा उगवले फुलं ही ही कारेळा, कारळ्याची म्हणायची काय? हा कारेळा उगवला. कारेळा देखील तिरपूट करून खात्याचं ते भाकरी संग चांगलं असतं ते. कारळ्याचं काय म्हणला? कारेळा तयार करायचा बर आणि त्याचं भाजून ते चेचायचं असतं बर. खरबुजात, हा आणि पुन्हा त्यांच्या मीठ टाकून चटणी जरा घालून खायला, तेल घातलं की बास हा. तयार झालं कोरडं. ह्याच्यात तेल घालायला लागतंय का हा, फक्त? कोरडं तेल जरा सोडायचं, कालवायचं, हा. भाकरी संग खाल्लं की बास. त्याचं काय होतंय म्हणायचं? ते तिळकुट तयार होतंय मला. तिळकुट 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 खायला एकदम चांगलं असतंय का? एकदम चवीला, एकदम डांगरा जगत. हा हा. म्हणजे हे आता दुसरा पदार्थ मला समजला तुमच्याकडनं, म्हणजे असं हे करून खायचं हा, शेतात किंवा हा. घरी जरी भाकरी बरोबर काय खायचं म्हटलं तर हे ह्यो मोठा तिळकुट. कारेळा नव्ह आपला, तुमचा इलायची कारेळा नव्ह, हे शेती पहिल्यापासून कारेळा हे आहे, त्याचं हेच उत्पादन करते. म्हणजे हे बारका कारळा एकदम. बारका कारेळा, मोठं सूर्यफूल असतं का? हा सूर्यफूल. हा त्याला बी कारेळा म्हणते. कारळ म्हणतात काय? हा. पण ते मोठं असतं ते तेलासाठीच काढते. मग ते सूर्यफूल असते ते हा. तेलासाठी वापरते. होय होय. हा हा. तुम्हाला दाखवतो डुकराने आणि सायंकाळानं खाली आलं तर किती हिस्सा आहे या बेटाच्या खायला. हा हा. म्हणताना मी तुम्हाला म्हणतो
मग तुम्ही आपलीच आहे म्हणल्या मग म्हणतो चला जाऊया. हा हा. भात तराट आले की. हा ते रोपाची भात म्हणायची. हा रोपचं भात काय. हा. रोपच्या भाताचा फायदा काय हो. रोपाच्या भाताचा फायदा म्हणजे तांदळाला बरोबर पडतं, तांदूळ पडतं. तांदूळ चांगला आहे ते. हा, चांगलं आणि लुंबी लुंबीला बी चांगलं आणि फॉल नसतं त्याच्यात. त्यात फॉल नाही नसते काय. नाही नाही हे मात्र होत नाहीत. नाही नाही चांगला तांदूळ तयार होतोय. चांगला बांगलणीला कमी पडतंय. हा महत्वाचा एक फायदा असेल की जे रोप लावल्यामुळं भांगलन करावं लागत नाही जास्त. बांगण करायला का बरं ते. ते सगळं गुट्टा करताना सगळं मुजून जातं, मरून कुजून जातं पाण्यात. आपण चिखल गट्टा करतोय हा, तसं चिखलगट्टा करतो. ही भांगलन सारखी सारखी करावी लागत नाही. नाही नाही की दगडात कसं जायचं बघा की. हा पाय निसटलं तर अवघडच आहे. अवघड आहे बघा की. पावसाळ्यात कसं करताय. पावसाळ्यात असंच काठी घेऊन हे इथनं खायनावर वैरण न्यायची अशीच ह्यातनच हयातनंच. आणि ह्यात पाणी बिणी असणार पाणी असणार वाटेला सगळ्या. हे पाणी गेलेलं असं मला वाटतंय. हाय पाण्याचाच पाठ आहे तो. हा हा पाण्याचाच पाणी. हा गवत साईडला किच्चा आहे झाडी. एकटे येत ना अवघडच आहे की बाय माणूस. काय माणूस याला अवघड आहे. आता डुकरांची न्यायची वस्ती आता खाली झाली आहे हा हा बर. आणि त्यात बाई माणूस आता रानात यायला दिसतोय. होय काय हो अशा वाटेनं आडवाटेनं बाय माणूस आहे ना. होय. आता माझी मालकीन आहे खाली भांगलती. म्हणजे आता गेल्यात त्या. हा गेली हा पण त्या मी भारा घेऊन वर आलो बर. वैरणीचा हा आणि ते तवर तिथं आली. मग तू बस म्हणते तवर मी जेवण येतो पारा टाकून. हम्म. हे काय चिव्याचं बेट आहे वाटतं इथं. हा बेट आहे. त्याला कसलं बेट म्हणतात काय. हे कर्कटाचं बेट आहे. कळकट म्हणायचं काय. हा अजून चिवा काय मोठा नाही वाटत. हा तो मानगा म्हणायचा. किंवा मानगा चिवा. हा इथं ओढा आहे वाटतं मोठा. नाही ना मोडा काय आता पाऊस आले फक्त पाणी येतं. कसं येताय जाता येत ना. काय बघा की जरा दाखवा की ते कसं यायचं काय यायचं. हा दाखवा की सरकारला कसं यायचं काय करायचं. सरकारला माहित असलं तर. इथं पाहतो की सरकार हा शेतकरी वर्ग कसा आहे तुम्हीच दाखविलं असा तर ते. होय होय बरोबर आहे. हा हा नाहीतर मग कोण दाखवणार. हा ते काय आम्ही असंच मरून जाणार. होय की. हा होय अहो शेतकऱ्याच हालच आहे. हा मग आयुष्य गेलं मरानच त्यात. होय 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 असा पिढी आली अशी पिढी गेली. गेली. तिची दखल नाही. नाही नाही कोणाचंच काय नाही. खाव ठिकाणा नाही काय नाही. या बघा हे सगळा भुईमुग बघा सगळा खाला आहे. मग खालाय. बघा फोटो काढा सगळं करा. हा डुकराने पाणी वांढराने काय घातलं नाही तिथं. हल्ली या 2-3 प्राण्यांच्याकडे लय नुकसान व्हायला लागले असं मी ऐकतोय. म्हणजे मी ऊस स्वतः ऊस एक 10 गुंठ्यातला काढलाय. बर. ऊस सगळा माझा पुरा खाला. पुरा खाला. होय मी काढून टाकून पुन्हा रोप लागलो. हा पण ते मी शासनाला काय कळवलं नाही. हा पुन्हा ज्यानं फोटो काढायला त्याची खोडवी काढलेली दाखवली मान्य करेनात. हा मग आता काय करायचं. होय की. आता मन शेतकरी आणि काय येतं. शिस्ती शिस्ती दे. पाय बी निसडला तर. त्याला दवाखान्यात की न्यायला वाट नाही. होय हा होय की. तिथनं वर न्यायचा कसा त्याला. हा वाटते आलं शेत. हा शेत ते नाचना म्हणायचा. कुठला हे तुमचा काय. शिव भुईमुग आमचा खाली आला. शिव भुईमुग खालाय. चालतंय आपण खाली जाऊन बघूया. जवळनं बघूया. बरं बोला काय म्हणताय तुम्ही. हे साळेंद्रानं खाली आलाय. हे साहिंद्रानंच खाले. साळेंद्रानं डुकरानं बी खाले. बर. हे पाठीमागे खाले बघा. बरोबर. आता एक मिनिट तुमच्या पायात मला जाळ्या दिसते. हा हे साळेंद्रानं खाली वांढराने उपडल्यात.
वांडराने उपडल्या साळेंद्रानं खाल्ल्या आहे. काय शेंग सुद्धा राखलेलं नाही 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 एक बसून खाल्ले फुलं आहेत ना काही हा हा हे बघा. बसून खाल्लेले आहे. फुलं पडले आणि कुठं कुठं खाल्ले काय आणि आहे की या की तुम्हाला दाखवतो. या हे वाळलेलं जे दिसते काय कशामुळे काय त्यांचं हे साळींदरानंच खाल्लेलं वाळून गेले. हे साळेंद्रानंच खाल्लेले होय, आहे. होय, होय. मग साळेंद्र प्रचंड प्रमाणात नुकसान करायला लागले शेतकऱ्यांची म्हणा हे असं ते गेलंय बघावून करून तर काय करायचं त्याला बघत नाही. हे आता तुम्ही बुजगावून लावलाय त्यासाठीच काय हा, त्यासाठी मग ते काय फरक पडते का नाही बुजगावण्यानं नाही नाही, काय नाही काय नाही काय नाही. बस साळेंद्र माकाड तरी हालतं का त्याने माकड देखील त्याच्याकडला जाऊन खाते कांचं दुकार देखील हालत नाही. आ दुकार देखील बुजत नाही त्याला. नाही काय नाही. मग आता काय सगळे करायचं सांगा? प्राणी हुशार झालेच आहे. हा. हे बघा की सगळं काय माणसानं करायचं काय हा. किती करायचं राहिलं काय बघायचं. होय 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 हा जाळ्याच्या जाळ्या उपडून काढले काय करायचं कायच राहिलं. या मोठं वावर दाखवलं तुम्हाला. अजून मोठे एक वावर आहे काय होय. बघा इथं फुलात आहे. बर हम्म. आधी मध्ये खात्यात नाही कुठं सोपं पडत माती नाही येणार जाग्यावर. हा इथं खाले चिकोल खाणार. हा चिकोल का आला तर तिथं जाळी ठेवणार. हे इथं पण खाले परत इथं जाळ्या हे खायला वावर काय सगळं संपलंय. खालचं वावर सगळं संपलंय काय इथं पण बरचसं खालंय की हा आलो की अरे बापरे हे रान पूर्ण रिकामच झालं का दिसायला लागलं पोला सकट काढा फोटो. हा काय माणसात करेन करायचं. शेतकऱ्यानं काय करायचं हा? शेतकऱ्याने त्या जाळ्या सगळ्या उपडून टाकल्यात नाही होय, होय. सगळं वावर सगळं पुरं असं हे येड्यात मारलं. पूर्ण रिकाम केले डुकरांनी खाल्लं. डुकरांनी पण होय नी हा. इकडे डुकरच जास्त झाले ती तर डुकरांना हे ताजं खाल्लंय बघा. हा शेंगा जाळी अजून गेले. ताजं खाल्लेलं आहे काय होय. हा पैसे. होय असं हे बघा हे अर्धवट जाळे निम्मी आहे हा. थोडं खालय थोडं तसं सोडून तसं दिलंय चिकोला यायला लागला की हे तसंच हे बघा हा तसं केलं. शेंड तसंच पडले ते ते काय भरले का काय झाले माणूस तरी काय करतात तर काय करणार नेऊन तर त्याला. होय होय माणूस नेऊन काय नुसतं आपली वैरण म्हणाय होय का नाही? हे बघा हा हे असं बघा. या अजून इथनं पुढे आणखी किती करेल काय सांगताय काढीच तो अजून 2 महिने काढायला पाहिजे. दिपाळी व्हायला पाहिजे याला. अजून दिपाळी म्हणजे या 1.5 महिना होय होय 1.5 महिना पाहिजे. 1.5 महिना लागेल ना होय तो राहत नाही शेतात. होय तोपर्यंत हे काय सपवून टाका असंच आहे हे बघा. हा ही आमची नाचण्याची बांगली ही मालकीन करते बघा तिथे. आहेत काय हा जा. काय म्हटलं असा चक केलं की वाट लागली. चक केलं की म्हणजे भांगरून काढलं की त्याचा बघितलं सर राखले का हा म्हणून आता हे राखले तरी पण वांढरा अशी करते डुकर करते ते. हा मग चक केलं की सगळं त्याने खायला रिकाम आहे रिकाम आहे रिकाम आहे. आता सकाळी बघा ते बाळासाहेब आलेला आत्ता घ्यायला गेलं तर म्हणलं जावा जेवायला तिकडं घालवली तर वांढरा वय वांढर आणि सायंद्रानं का ते डुकराने रात्री नैनाचं खाले. आमच्याकडे तिकडं अजून हा काही शिस्त नाही. शिस्त नाही काय नाहीच ते काय मामा हे करायचं नाचण्याच पीक एवढं हा एवढंच तण आलंय. हे नाचणाच आहे हे याच्यात. बघा ते सकाळच्या आता 14 पेंडी काढली तिथं वर नेला आहे माझा. हा मग या नाचण्यातलं काढलं काय हे नाचण्याचं वैरण 14 पिंडी आहे. युग 12 झाला. एक भारा झाला काय डुकरांचं सुद्धा पायात नाही उठलेले. हा उठला असतील की पाय उठणार माझं डुकराचं पाय उठते असं काय. ते एक पेंडी कापतो या हा तिकडे तिकडे बघतो या एक का बरं व्या वाटतंय की कुठं तरी बसत असलं म्हणजे हा की आता वैरण नेते ते सकाळच्या. हा म्हणजे तुम्ही वैरणी व्हायचा म्हणा आज तुम्ही काढताय आणि हे नेतात नाही ती बी आता जरा काढू लागते ते. हा काय खाली बघा, जरा हायब्रिडचा माळा घालायबद्दल निघालो नाहीतर आता खाली याला- हायब्रिड हयात मला सांगायचं म्हणजे सगळ्यांनी 5-6 पुटी धरले ते खरं आम्ही निदान 4 तरी धरले ते हा खरं ती आता डुकर त्यात जायला लागले. मग 4 आता किती मिळतील तुम्हाला काय आता राहील ते राहील मिळतंय का नाही 5 दाणं माणसं म्हणते ते वर येणार नाही तर 5 दाणं
पाच दाणं सुद्धा मिळाले नाही शेतकऱ्याला. नाही 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 नाही. रात्री येऊन ते काय मोडलं हा की त्याचा काय उपयोग होत नाही का नाही, मोडल्या उपयोग होत नाही. उपयोग होत. आणि ते मग डुकराचे हे का नाही मोडूनच खातं खाली कणीस काढून. हा हे बाळासाहेब सांगितलं जा, रात्रीच्या आंब्यावर मी रातभर बसलो 1 वाजतोवर. आंब्यावर होय. रात्रीच मग आता काय करायचं सांगा, साईड जरा बसते हा काय करायचं सांगा. होय की. फटांगड्या घेऊन आपलं उडवी. हा मग जीव रात्री राही ना. एकटेच येते ती हा? रात्रीचे नाही, हा? तिकडं नाही. हा मग ते फटांगड्या घ्यायच्या उडवायचे आणि मग आपण जाऊन झोपायचं. या जीवासाठी पावसातनं रातचं येरत या तणकाडतनं हाय का बसायचं बघ सांगा. होय मी आता वाट बघितली येण्यासारखं नाही. हाय का हा? त्याचा पाऊस नाही म्हणून आलासा खाली, हा नाहीतर मग जायासारखं आणि वर यायसारखं आहे. होय होय मी तेच बोललो त्यांनी येता जाताय कसं म्हटलं. काय करायचं आता जनावरं आयुष्य आहेत सपोज आलं होतं त्या वाटेनं जाऊन येऊन हा मग काय होतं का? आणि बाय माणसाला या आता हे सगळं जंगल बघायचं. जंगल आहे. या जंगलात तुमचं खाली शेत आहे आणि या शेतात या पायवाट तुमची मी आता बघितली. बघितले. एकदम डेंजर आहे बाय माणसाने यायचं. होय. अहो, हे बरं हा अजून एवढंच खाली आहे, खाली आहे म्हणजे खाली शेत आहे खाली का? शेती. हा शेती काय माप होतं, ढीग लागला. काय आता कोण करीना झाले ह्याच्यासाठी का बरं? करायचं लोटरचं पैसे तरी निघले पाहिजे. हा हे पिकाची नुकसान होते का नाही, जनावर सगळी खाऊन टाकतात हे करतात. हा हा मग त्याचं काय करते लोक, काय करणार काय? हम्म आता हे सालभर करून आता काय करायचं. हे आता पेरलं मिरगाय टायमाला पावसाच्या वेळेला हम्म. बांगलून काढून सगळं चक केल्यावर ते तेवढं खाल्लं. काय? मग ते किती माणसं ज्या मिळायच्या त्या वक्ताला ते सगळं हे होते. किती माणसं तसं गाठली हायब्रिडचं बी तसंच आहे. भांगलून काढले, किती माणसं गाठली. काय करायचं सांगा. इथनं तिथं पाच निघाना 200-250 रुपये हजेरी. हा आता हजेरी किती आहे म्हटलं इथं 250 रुपये. 250-300 आहे. हा किती किती माणसं लागतात ते रोज. हा माणसानं काय काय आता हे असल्या तणात किती कंट काय निघायचा मामा सांगा. हा होय नाही शेतकऱ्याला परवडे ना म्हणून आता तसंच आता बांधीनाच झाले. काय करायचं. मग आता फक्त तुम्ही दोघच करताय का शेती. काय हा शेती ढोर हा ढोर बरोबर. आहेत की 4 ढोर आता पाळायला लागते ते. होय होय नुसते त्याच्यात शेती. दूध जरा असलं आपलं उत्पादन पोरं तेवढं 4 आहेत. वाढायचं. हा एकत्र आता एवढं घेऊन परवडते. होय एकच घेऊन काय परवडते. आणि स्वतःच्या रानातली वैरण हा, ती होय. कुठे टाकायची. ती कुठं टाकायची. मग शेतकऱ्याचं लय हाल आहे हो. लय 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 हा? लय. हे तरी म्हणतात साहेब काय नसले ही तरी राखते ती वरबडून खाते ती. हा हे बी खाणार नाचणार देखील बरोबर आहे. नाचणं पण खाणार खाणार. खात्यात नाचणं. वरबडून. उलट्याला आला की नाचणार देखील खाणार. हा म्हणजे मोठा झाल्या म्हणताय होय. दाणं दिसायला लागले का नाही दिसायला लागली. खाणार. हा हा ते अजून व्हायचं बारीक आहे फुल पिक आता असं बाहेर पडायला लागले. हम्म त्याला अजून 1-2 महिन्याचं टायमिंग आहे याला. बर त्यावर ते वांढर देखील खाणार ते. वांट काय देखील पिकं खाणार आहे. लागली नसल्यावर. हा त्याला इथनं मागं राखण करायला लागत नसतं. पहिली राखण करायला लागत नव्हती. हा, ठार नाही काहीच नाही. कशाला कोण कोण बांगडून फिरून गेले की काढायला काढायला जे या. तिथं शेतात. होय होय. मग आता नेमकं हे अहो, या एवढी प्राण्यांचं हे लय वाढले काय. प्राणी वाढलं म्हणताना शेती पडायला लागली. हा काय करून काय करायचं, असं नुकसान झाल्यावर लोकांचं काय करणार, माणसं करून तर काय करणार. होय 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 हा? ना आता मी जिकडे जिकडे जातोय की नाही हा. तिथं मला लोक अशीच सांगतात की बाबा डुकरं वाढली ती गवं वाढल्या. तुम्ही अजून काय गव्याचं काय आमच्या बोलला नाही. आहेत हा. पण तिकडच्या शेतात नाही येते. हा त्या तुरगाडी बशी तिथं हा बरोबर तुला बरोबर काढते हा तुरुवाडी हा. तिकडे. तर तुम्हाला सांगतो हे असं आणि शाळेंद्राचं या 2-3 वर्षात मी अलीकडे ऐकायला लागलोय. हा. लय ब- हे शाळेंद्र तर भरपूर नुकसान करते असं मी ऐकले. मग शेतकरी जे काय पिकवतोय ते सगळं ही प्राणी संपायला लागले. एक डुकराने आले ते 5-6 पिल्ली असतात. पासा पिल्या. हा, मग तेवढी उत्पन्न झालं की काय करणार ते. हा हा बरोबर. मग ते जनावर वाढलीच का नाही जास्त. होय होय होय. इशीकवर वांडारा इशीकवर. आणि वांढरांचं काय वेगळंच आणि वांढरं काय वेगळं, वांढरांचं काय बघायला काय नाही. यात शिरली पण तिथं कुठं नाही असा वांढरा नाही या भागात आता, धडपडून या धडपडून जंगलात. एकला हा गेला. प्रत्येक ठिकाणी आहे. इथली वेगळी, त्या तिकडची वेगळी, तिकडची वेगळी, हा असे सगळीकडे वांढर दोन आहे. बाळासाव गेले होते म्हणतो त्या पाणी तरी पिणार मी जेवण आणले की खावा शेवट. हा नाही जातो म्हणलं जाता तिकडे कच्चा हे केली. काय यात न शिरतात आणि काय यात हलते जी झाडात ना. नाही हो काय हालत नाही.
हालायला काय ह्या झाडावर त्या मोकळं झाडावर झालंय का? ते काय 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 सांगा, पावसाचं दिवस होय उन्हाळ्याचं बी काय राहत नाही आणि पावसाचं बी काय राहत नाही. होय की हा म्हणते म्हणते काय माझा ऊस मी काढला हम्म. होय. डुकराने खाला सगळं. बरोबर आणि त्याला ऊस आहे म्हणून आता आम्ही आधी सर्व कशाला टाकलं एवढं सर्व आलेलं दुसऱ्या रानांचं हम्म. भाताचं आणि मागणं जे त्याने दणका जे दिला हा ऊसच सगळा खाला पाला. मग काय पावसातनं चिंध्या झाल्या की खुडवी काढून लाद उचलून उगाच पाताळ निताळ लावलं हम्म. काय करायचं. शेतकऱ्याचं वाईट दिवस आले वाईट वाईट शेतकरी जगायचा कठीण आहे हा या जनावरांच्या कारणाने. जनावरांच्या कारण शेतकरी जगायचं कठीण आहे होय होय इकडे हम्म. पिची सगळी पडायला लागली का बरं जनावरांच्या कारणाने. आता जनावरांच्या खायला कारणाने? होय पिकच राहत नाही तिथं काय करणार हा. शेतकरी वैतागले आता तुम्हाला भुईमुंग हाय आता तुम्हाला पटणार नाही. हा त्यात होय हा. त्यात. अरे बापरे माझं लक्ष नाही भांगरून काय करायचं सांगा. हा हा शेतकऱ्यानं काय काय करायचं शेतकऱ्यानं. आता कव किच्च वाढलं की ते तंती करायचं नाचून आहे निम्यापासून तिकडे बैमुंग आहे. हा हा काय करणार ते शेतकरी. बरोबर बरोबर भुईमुग दिसन असाच झाला हा काय दिसतं आणि त्यात काय करतात. म्हणजे शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे दैन दैन हा शेतकरी दैना दैना केले तुम्ही घर खर्चाला काय करताय घर का हेच की आता दुधाचं काय निघेल ते बिल येईल ते बर. खर्च हा. दुसरं काय दुधाच्या ह्याच्या दुधाच्या ह्याच्या. म्हशी किती आहेत म्हणला म्हशी आहेत गाया 2-3 आहेत. बर मग आठवड्याला बिल बऱ्यापैकी येते येतंय की 2000 1000 1500 असं. हा आणि आता त्यातल्या दूध देणारे किती आहेत काय दूध देणारे 2 आहेत हा आणि 2 गाभ आहेत. 2 गाभण आहेत काय हा. सकाळ संध्याकाळ आता दूध चालू आहे सकाळ संध्याकाळ आहे. माणूस भांगरून काढील की व खरं ते राहायचं नाही. हा आता शेतकऱ्याकडनं शेती होईना नाही नाही हा नाही होत. काहीतरी माणूस करील किंवा काहीतरी करील की आता शेती आहे म्हणजे हा पोरं चार ढोरं चार आहेत म्हणून खरं हे जे रानच मोकळं होते त्याला आता करायचं काय. हा तिकडे एक पट्टी आहे होय की मोठी. ही पुट्टी काय होय हा. मोर पातोर आहे. तिकडनं इकडपर्यंत होय अजून खाली किती शेती असेल नाही लोकांची जमीन अजून खाली हिस्सा मोठा आहे. होय काय हा असून काय सगळे असे पटसर आहे मध्ये हा खाली तळाला तर- तुमच्याकडे आहेत असले जनावर. ते खाली शिंद्यांची ती आमच्याकडे घरं सुद्धा. बघितली? आहेत हा शिंद्यांची घरं बर खाली पिसावडीच्या वरल्या बाजूला आमची. आता मी जाणार बघा. होय काय जीव घेऊन शानी तर आता मगाच्या होय आता तिथं आता कोण माणूस नाही एक मूठ कापायची इकडे ते आले का बघतोय. एक मूठ कापायची हा पिंडी बांधायची इकडे ते आले का बघतोय. होय की कोण आहे का इथं सांगा कर हे राख काय झालं आता हुंदराने तोडायला लागले व हा म्हणून आपलं कापून ढोरासनी न्यायचं. जीव घाबरगुंडी होते हा नाही खरंच आहे की एकटं बाई माणूस शेतात काय तर करणार म्हणतात तुम्हाला दाखवतो इतकीच गेली आता आम्ही 12 घेऊन वर आलो. हा ते नाचण्याचा काल ढीक काढून ठेवलाय बघा ते. हा हा ते वैरण तर होते. तिकडं खाली हा दिसली नुसती वैरण काढत बसायचं आता काय करायचं रे आता हा काय येऊन दे ना नाही येऊन दे. हा शेतकरी मिळो न मिळो त्याचा विचार करत नाही काय मिळून देईन, काय माणसानं करायचं काय. हा काय होय? मी रात्री तिला म्हणली इंदू आती मी तिथं गेलो की माझ्या डोळ्यातनं गळाळा पाणी येणार. होय काय उद्या आता जाळ्या बघाय केल्या ते. हा बघितले शेतकऱ्याने केलेल्याच हे पण होत नाही फळ पण मिळत नाही हम्म. नुसतं नुकसान भरले कुठलं व गाजर आहे ते. या अशा पांढरी खडदाणं आहे तो कसं बारीक त्यात काय करायचं हा काढून तरी काय करायचं. सांभाळ आहे की. काहीच नाही बघा हे असं. दाखव घ्या हे असं फक्त बारक हे राहिलेत काय त्याचा का उपडून पडलेलं कवळ ते भरत नाही का नाही. हा भरत नाही हे असं एकदा हल्ली जाळी की सपले ते. जाळी आली की संपलं होय ते तुकडं जर लईच खाले नाही हा? होय ते लय तुकडं खाल्लंय, लय. तू बांगडलेला आहे का नाही त्याला ते हा नक्क आहे त्याला लय
हे तेव्हा करते. कसं वाटतंय म्हणताना हा बी जडाच्या आधी जरा काढावं असं वाटतंयच की. आता याने भांगलं सगळं केलं पण काय करायचं भांगलं काय करायचं हा. हे तर ताजं खाल्लेलं आहे बघा वाळलेलं देखील नाही. होय हे. हे रात्री खाली असेल म्हणताय रात्रीचं खाल्लेलं आहे. ठीक आहे. कडचे शेंगा खाते. नाही, भरलेली शेंग असेल हा, तेवढीच भरलेली खाते. शेंग, तेच की. नाही, मग बाकी हे त्याला टाका लावित नाही असं तेवढीच म्हणताना अखंड जाळी पडतं त्याबद्दल. हा हे काय केले म्हटलं हे नाही बुजावणी. बजानी होय हा म्हणजे हे पोतं लावलंय आणि काय काय लावले. पोतं काठी उभा करून पोतं लावले. हा त्याला वाऱ्यानं हल्लं तर ते बियालं तर बियालं गेलं तर गेलं नाही गेलं तर खाता येत त्याच्या बोच्याला. हा हे पीक वाचवायसाठी शेतकऱ्याची नामी शिक्कल लढवते. हा पाहिजे प्रयत्न करतो शेतकरी पण ते काय यशस्वी. यशस्वी होत नाही. आता आम्ही खाली हा 800 रुपयाचे रीळ आणले कसलं? हाबरेटला. हा हा रीळ असं वर्ण बांधले ते बर बर आणि पाखरं बसून म्हणून ते मिळतंय बघा एकच कोल्हापुरात आणलं तर हा ते बांधलंय सगळं आडवं अशा बांधल्यात आहे. हा पट्टे द्या. पट्ट्या बांधल्यात आहे. पण तरी पण ते असं वाऱ्याला गमतंय हा हा की बोलायचंच काम नाही ऐकता आवाज येते. हा हा तरी बी ते पाखरं पक्षी येऊन त्याच्यात बसून खाऊन जाते. जाते. मग काहीच उपयोग होत नाही. शेवटी 800 रुपये बीचे बी सगळं करणे सगळं फुकटच होत. हा होय काय करायचं शेवटी आता हे माळा घालून तिथं दिवसभर राखीत बसायचं. काय राहिलं तर राहिलं नाही तर मग काय शेवटी काय रात्रीचं राहील असं काय वाटत नाही. त्याच्या भोवतीने डोकं फिरतात. आता रात्रीचं कोण जातोय तिथं कशाला होय गे. असं आहे. दिवसाची पाखरं वांढरं रात्रीची डुकरं आणि साळींदार. होय रात्रीचं. तर मंडळी शेतकऱ्यांच्या शेतात अनेक पिकं असतात. आता या ठिकाणी नाचणी, ज्वारी, भुईमुग, ऊस, भात अशी पिकं घेतली जातात. आणि आता दसऱ्याचा सण चालू आहे आणि आता पिकं आता महिनाभर राहायला काढायला येतील. आणि या ठिकाणी जंगली प्राण्यांनी अक्षरशः उच्छाद मानला आहे. आणि यामध्ये साळेंद्र असेल, वांढरं असतील, रानडुकरं असतील, ही जी जंगली प्राणी आहेत यांच्यापासून शेतकऱ्यांना खूप त्रास होतोय. आणि अख्खी वावरच्या वावर ही प्राणी सगळं फस्त करून टाकतात. आणि भुईमुगाचं इतकं प्रचंड नुकसान होते की काय बोलायला कामच नाही. भुईमुगाच्या शेंगा अक्षरशः सोलून काढल्यागत माणसानं खाल्यागत खाऊन टाकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतंय. एकंदरीत मंडळी शेतकऱ्यांना कोण वाली राहिलेला नाही असंच दिसतंय. शेतकऱ्यांना हे नुकसान परवडणार नाही. शेतकरी आपलं बियाणे अक्षरशः विकत आणून हे शेत तयार करत असतोय. त्याला खतं वगैरे वापरत असतोय आणि त्यानंतर भांगलणीचा खर्च इतर खर्च स्वतः राबत असतात. त्यामुळे हे परवडणारं नाही. हे नुकसान त्यांच्या आता हाताबाहेर गेले. तर मंडळी हे नुकसान न भरून निघणार आहे. असेच बऱ्याच शेतकऱ्यांचं होतंय. हे आता एका शेतकऱ्याचं नाही तर अनेक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे. तर मंडळी ही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे पोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या विषयी माहितीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.